नमस्कार. हरे कृष्ण. गेल्या व्हिडिओत आपण ऐकलं की कसं इथे थोडंसं कृषी प्रयोग जे काय मी करतो आहे त्यात खास करून जीवामृत, अग्निहोत्र यज्ञ इत्यादीचे परिणाम काय दिसत आहेत. तर अर्थात मी पण म्हटलं होतं की त्याच्या प्रत्येकाबद्दल एक व्हिडिओ बनवणार आणि बऱ्याचशा लोकांची ही मागणी होती की बाबा सांगा त्याच्या डिटेलमध्ये काय आहे. पण त्याच्या आधी एक दुसरा व्हिडिओ बनवत आहे जो मला वाटला जास्त महत्त्वाचा आहे आणि तो आधी यायला पाहिजे क्रमवारीमध्ये. कारण का आजकाल लोकांमध्ये जागरूकता आहे आणि बरेचसे लोक सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. तर इंग्लिशमध्ये त्याच्यात 2 टर्म आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंग. मराठीत पण होऊ शकतो एक सेंद्रिय शेती आणि एक नैसर्गिक कृषी. तर सेंद्रिय शेती म्हणजे लोकांना वाटतं की केमिकल्स वापरायचे नाहीत शेतात, पण नाही. नैसर्गिक कृषी हा जास्त चांगला आणि योग्य शब्द आहे. आपल्याला आपला दृष्टिकोन, विचारसरणी म्हणजे कृषीमधली विचारसरणी, ह्याच्यापुढे मी शेतीपेक्षा कृषी शब्द वापरीन. कृषी शब्दाला एक मोठा अर्थ आहे, तो कधी पुढच्या एखाद्या छोट्या व्हिडिओत सांगूया. पण मी पुढे कृषी वापरीन. लोकांना वाटतं सेंद्रिय शेती म्हणजे केमिकल वापरायचे नाहीत. नाही, कृषी करायची विचारसरणी, थॉट प्रोसेस बदलली पाहिजे. त्याला म्हणतात नैसर्गिक कृषी, नॅचरल फार्मिंग. आपण काय करतो, आपण सेंद्रिय शेती म्हणजे केमिकल फ्री कृषी करतो, केमिकल फ्री शेती करतो, पण विचारसरणी केमिकल शेतीचीच ठेवतो. जसं आजकाल आयुर्वेदिक औषधं पण तशीच आहेत. तुम्हाला विचारसरणी, मानसिकता बदलायला पाहिजे. आपण काय केलं आहे, विचारसरणी ॲलोपॅथीची ठेवली आहे, औषधं काय म्हणतात जडीबुटीची दिली आहे. ते खरं आयुर्वेद नाही आहे. आपला दृष्टिकोन, आपला विचारसरणी बदलली पाहिजे. तसंच नैसर्गिक कृषीमध्ये विचारसरणी पहिली बदलली पाहिजे. नाहीतर आपण चुकीच्या विचारसरणीने केमिकल फ्री फार्मिंग करतो आणि त्याला वाटतं ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, सेंद्रिय शेती आहे. तसं नाही आहे. तर होय, प्राकृतिक शेतीमध्ये, कृषीमध्ये केमिकल तर वापरायचे नाहीच आहेत, पण त्याचबरोबर प्रकृतीला समजून, प्रकृतीला, निसर्गाला त्रास होणार नाही ह्याचं आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे. तर म्हणजे काय, तर जसा व्हिडिओचं शीर्षक आहे, प्राकृतिक शेतीतलं सर्वात महत्त्वाचं शीर्षक आहे. बघा, तुम्ही कोणतीही शेती करा, प्राकृतिक, केमिकल, आपण प्राकृतिकबद्दल बोलतो आहे, तुम्ही त्यात काही उगवा, तीळ, तांदूळ, नाचणी, भात, काय गहू, भाजीपाला, वनौषधी, फळं, फुलं, सगळं उगतं कुठे? भूमीमध्ये, जमिनीमध्ये. त्यामुळे प्राकृतिक शेतीमध्ये सर्वात महत्त्वाचं, सर्वात पहिले आपल्याला समजायचे ती म्हणजे जमीन, तिची प्रकृती, तिची आवश्यकता काय आहे, तिची संरचना कशी आहे. त्यानंतर पाणी, वायू, प्रकाश. आणि हे कळलं की आपल्याला कसं आहे, आजकाल काय झालं आहे, आपल्याला एक सवय लागली आहे सगळं विकत आणायचं आणि विकणारे बसलेच आहेत पैसे कमवायला. काय झालं आहे भारतभूमीमध्ये, आपल्या अज्ञानतेमुळे, हेतुपुरस्सर अपप्रचारामुळे आपण प्राकृतिक शेतीचे मूळ सिद्धांत विसरून गेलो आहे आणि केमिकल शेती करायला आपण व्यसनी पडलो आहे. माझे एक प्राकृतिक शेतीतले गुरु, आता ते नाही आहेत, भास्कर सावे, ते म्हणायचे, प्रकृतीशी संघर्ष करू नका, प्रकृतीशी सहकार्य करा. हा प्राकृतिक शेतीचा पहिला मूळ मंत्र आहे. पण ह्या मंत्राला जमीन, भूमी, आपण जिला भूमाता म्हणतो, हिच्याबद्दल समजून घेणार आहोत. बघा, आजकाल लोकांना वाटतं शेतीमध्ये खूप पैसे टाकावे लागतात. हां, आजकालच्या शेतीत टाकावे लागतात, बियाणांकरता, खतांकरता, जंतुनाशकांकरता, तणनाशकांकरता, फंगीसाईड करता, अजून कसा करता, आणि जमीन काय उर्वरक करता, ग्रोथ प्रोमोटर्स करता.
नाही. हे निसर्ग करतंय, करेल, भरपूर करतंय. आपण निसर्गाला अडचण बनू नये, त्याच्या कार्यात संघर्ष करू नये. ही आहे प्राकृतिक शेती. आणि जमलं तर त्याला थोडं सहकार्य करावं. कमीत कमी त्याला अडचण तर करू नये. तर प्राकृतिक शेती करता म्हटलं सगळं अनेक वस्तू महत्त्वाच्या आहेत. पण सर्वात पहिले महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे आपली भूमी, ज्याला आपण भूमाता म्हणतो, भूमी देवी म्हणतो, ती जिवंत पाहिजे, ती सशक्त पाहिजे. बघा, माता म्हणजे आई. आईचं दूध, आई सशक्त असेल, आई निरोगी असेल तर मुलगा आपोआप निरोगी सशक्त असतोच. त्याचप्रकारे आपली भूमाता, भूमी देवी ही सशक्त पाहिजे, ही निरोगी पाहिजे. तर तिच्यावर येणारे जे काय रोपं आहेत, झाडं आहेत, झुडपं आहेत, ती सशक्त असतील, ती निरोगी असतील, त्यांना फंगसचा त्रास होणार नाही, त्यांना जंतूंचा त्रास होणार नाही. आपण पाहतो कोरोनाच्या काळात बघा, कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असेल तर एक शब्द इंग्लिशमध्ये, मराठीत पण त्याला म्हणतात, रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी, हा खूप फेमस झाला. का बरं? कारण का ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली होती, जे नैसर्गिक जीवन जगत होते, त्यांना एक तर कोरोना झाला नाही, किंवा झाला तरी त्याचा काही जास्त मोठा त्रास झाला नाही. तशीच आपल्या भूमाता, भूमी देवीची पण इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारशक्ती आहे, ती जिवंत आहे. तिला आपण आज मारून टाकलं आहे, तिची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. मग आपल्या झाडाझुडपांची कमी होते, म्हणून आपल्याला तिथेही औषध द्यावं लागतं. तर आज पहिला मंत्र आहे, भूमाता कशी जिवंत बनेल, भूमी देवी कशी सशक्त असेल. आई सशक्त आहे तर तिचं दूध सशक्त आणि भरपूर येणार आहे. मग मुलाला काय आजार पण होणार नाही. मुलं म्हणजे आपण पण आणि झाडं रोपं पण. तर आज आपल्याला ह्याच्यावर विचार करायचा आहे. आपण भूमातेशी खूप क्रूरतेने वागतोय किंवा दुर्लक्षपणे तरी वागतोय. बघा, ती आई आहे, तिच्याशी प्रेमाने आदरपूर्वक वागलं पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. तिच्यावर अत्याचार करतोय, तुम्ही तुमच्या आईला विषारी द्रव्य खायला द्याल का? नाही देणार, भूमातेला देतोय. हा आपण विचार केला पाहिजे. तर पहिला पुढच्या मुद्द्याला जायच्या आधी आपल्या भूमातेला जिवंत करायचं आहे, तिची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे, तिला सशक्त करायचं आहे. हा प्राकृतिक शेतीतला सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. प्राकृतिक शेतीमध्ये दोनच वस्तूंचा आपल्याला खर्च करायचा आहे. एक आपली बुद्धी, प्रकृतीला समजून घ्यायला ती बुद्धी खर्च लावायची आहे. आणि दुसरं आपलं परिश्रम, आपले परिश्रम. म्हणजे कामगार असतीलच, पण तुम्ही तुमचे परिश्रम केले पाहिजे. प्राकृतिक शेती मालकाच्या अनुपस्थितीत, किंवा मालक कधीतरी 10 दिवसातनं एकदा येतो, महिन्यातनं एकदा येतो, असा तुमचा बिझनेस फॅक्टरी चालू शकते. प्राकृतिक शेतीत चालणार नाही. मालकाला मेहनत करावीच लागेल, तिथे त्याला उपस्थित राहावं लागेल जागेवर. नुसतं कामगारावर सोडून चालणार नाही. तर दोन खर्च आहेत प्राकृतिक शेतीत, एक बुद्धिमत्ता आणि एक मेहनत. बघा, आज ह्या विक्रेत्यांच्या आणि कंपन्यांच्या प्रचारामुळे काय झालं आहे, सगळे लोक सांगत आहेत चांगल्या बियाणं विकत आणा, अमुक खतं विकत आणा, भले सेंद्रिय खतं विकत आणा, हे करा ते करा. नाही, मी म्हटलं तुमची बुद्धी वापरा आणि मेहनत करा. भूमी बघा, तुम्ही बियाणं चांगली आणली विकत आणि भूमी मृत आहे, मेलेली आहे, त्यात काय करणार चांगली बियाणं? भूमी जिवंत पाहिजे, ह्याच्यावर लक्ष द्या. आज प्राकृतिक शेती करायची असेल तर भूमातेकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे. अर्थात पुढे पण दिलं पाहिजे, पाणीकडे, वायूकडे, सूर्यप्रकाशाकडे, पण पहिले. आज ना काय झालं आहे, सगळे लोक विचार करत आहेत आपली शेतीमध्ये उत्पादनता कशी वाढेल, त्याकरता भरपूर काय काय शब्दप्रयोग करतायत, भरपूर काय काय विकतायत. पण कोणीच हा विचार करत नाही की आपली जमीन कशी सशक्त होईल, आपली भूमी कशी सुदृढ होईल. कारण का ज्या दिवशी ह्याचा विचार होईल त्या दिवशी हे जे एजंट लोक आहेत ना, दुकानदार लोक आहेत ना, एजन्सीवाले आहेत ना, सगळे बंद पडतील. म्हणून ते असा विचार करू देत नाहीत. बघा, आज मी म्हटलं ऑलरेडी गेल्या व्हिडिओत, आज शेतकरी गरीब आहे. तुम्ही
केमिकल शेती करा किंवा केमिकल फ्री शेती करा, तेव्हा शेतकऱ्याला फक्त जेमतेम 2 टाईमचं जेवण आणि एक छोट्याशा घरापुरतेच पैसे मिळतात. शेतकरी सशक्त, सुदृढ, समृद्ध व्हायला पाहिजे असेल तर त्याला प्रकृतीला समजून प्राकृतिक शेती, म्हणजे ते केमिकल फ्री आलंच, पण प्रकृतीला समजून शेती, कृषी केली पाहिजे. आज काय आहे, बियाणं आणा, खतं आणा, तणनाशकं आणा, जंतुनाशकं आणा. अरे तुमच्या जमिनीबद्दल कोण विचार करतं आहे? तुमच्या भूमातेबद्दल कोण विचार करतं आहे? तो केला पाहिजे. कारण का तो विचार केला तर ह्या सगळं एवढं सगळं विकत आणायची गरजच पडणार नाही. आज बघा, लोकांना हळूहळू हे कळलं आहे की काहीतरी हे प्राकृतिक शेती आहे, म्हणून हे विकणारेही त्या भाषेत बोलायला लागले. ते म्हणतात बघा तुमच्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला आहे, तो 1% पाहिजे, आता 0.3% झालं आहे. ह्युमस कमी झाला आहे. मग काय करायचं? मग आमच्याकडून कार्बन विकत घ्या, आमच्याकडून हे बॅक्टेरिया विकत घ्या, हे जीवाणू विकत घ्या आणि तुमच्या शेतीत घाला. मूर्खपणाचा बाजार. म्हणजे काही झालं तरी विका आणि विकत घ्या. प्रकृती 1% काय 1.5%, 2% कार्बन बनवेल जमिनीत, आपण प्रकृतीला समजून तिला संधी दिली तर. आणि मग जीवाणू विकत घ्या चांगले, ते जमिनीत घाला आणि नंतर औषध पण घाला, जंतुनाशकं पण घाला. काय मूर्खपणा! आधी जीवाणूंना घालायचं, मग जंतुनाशकं घालून त्यांनाच मारायचं. म्हणजे शेतकऱ्यांनी नुसतं सगळं विकत घ्यायचं आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारायची. हा आजचा प्रॉब्लेम आहे. लोकांना कळलं आहे थोडं सेंद्रिय शेतीचं, तर त्यासाठी पण सेंद्रिय औषधं विकत घ्या, सेंद्रिय खतं विकत घ्या. नाही, तुमची भूमी सगळं बनवू शकते, कसं ते समजून घ्या. लोक हे सांगत नाहीत की ऑर्गॅनिक कार्बन काय आहे आणि तो जमिनीत कसा बनू शकतो. त्याच्याबद्दल पण चर्चा करूया. बघा, आजकाल एकेकाळी लोक आपल्या पोटामध्ये पण भरपूर ऑर्गॅनिझमला काय म्हणूया, जीवजंतू म्हणूया, जीवजंतू होते. लोक म्हटले हे सगळे वाईट आहेत, औषधं घेऊन मारून टाका, मग आपण झालो कमजोर. तसं भूमी जिवंत आहे म्हणजे काय? आपल्या भूमीदेवीमध्ये हजारो, शेकडो, खरं तर लाखो, अरबो, खरबो प्रकारचे बारीक 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 एक युनिसेल्युलर एका पेशीचे जीवजंतू असतात. ते जेवढे जिवंत तेवढी भूमी जिवंत, तेवढी भूमी सशक्त. आपण काय केलं आहे? आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे आणि भरमसाठ वापरलेल्या केमिकल्समुळे आपली भूमी मरून गेली आहे. आपण झाडांवर फवारणी करतो, जमिनींवर करतो. झाडांवर केलेली फवारणी थेंबे थेंबे खाली जमिनीवर येते. तुम्हाला काय वाटतं ते फवारणीतले केमिकल फक्त त्या एकाच जंतूला मारतात? नाही, तुमच्या जमिनीत असलेले लाखो, करोडो, अब्जो जंतू मरून गेले. भूमी मृत झाली आहे. मग त्यात ती तुम्हाला काय देणार? काय ते तुम्हाला उत्पन्न देणार? आपली भूमी जिवंत असेल तर ती असीमित, आपण विचार करू शकत नाही एवढं उत्पन्न तुम्हाला देऊ शकते. बघा, ज्या प्रकारे हे फार्मसी इंडस्ट्री म्हणजे औषधांचा उद्योग, औषधामध्ये पण भरपूर विषारी केमिकल्स असतात, त्यांनी माणसाच्या तब्येतीचा ऱ्हास करून टाकला, वाट लावून टाकली. तशी ह्या शेतकी इंडस्ट्रीने, ॲग्रो शेतीच्या केमिकल्समुळे काय झालं, भूमीची वाट लावून टाकलेली. आपल्याला ते बदलायचं आहे. एक सांगतो उदाहरण, शेवटी मी घेणार आहे डिटेलमध्ये. खरं वाळवी ही मित्र कीट आहे, ही कधीच वाईट कीट नाही. पण आपल्याला सांगितलं बघा वाळवीचं नुकसान होतं आहे, हे औषध घ्या, मारून टाका. तुम्हाला काय वाटतं ते औषध फक्त वाळवी मारणार आहे? नाही, आपल्याला वाळवीला मारायचं होतं आणि गांडूळांना जिवंत ठेवायचं होतं. त्या औषधाने उलटं केलं. पुढच्या वर्षी वाळवी परत आली आणि गांडूळ मरून गेली. हा मूर्खपणा आहे. यावर्षी आपण जेवढं केमिकल्स वापरतो, पुढच्या वर्षी काय पाहतो, ज्या कीटकासाठी वापरलं, पुढच्या वर्षी तो कीटक जिवंत आहे, पण त्या कीटकला खाणारे इतर परभक्षी किंवा कीटकभक्षी पक्षी किंवा किडेमाकोडे आहेत मोठे, ते मरून गेले. मग काय झालं, पुढच्या वर्षी ते कीटकांची संख्या वाढली खूप, कारण का त्यांना खाणारे मरून गेले.
आपण गेल्या वर्षी कीटकांना मारायला औषध टाकलं होतं, कीटक मेले नाहीत, ते यावर्षी परत आले, पण त्यांना खाणारे मरून गेले. मग यावर्षी कीटकांना खाणारा कोण नाही, त्यांची संख्या वाढत जाते, आपण म्हणून जास्त केमिकल मारतो. मग पुढच्या वर्षी तरी पण कीटक मरत नाहीत, पुढच्या वर्षी ते अजून मोठ्या संख्येने येतात, कारण का त्यांना खाणारे जे काय थोडेफार उरले होते ते पण मरून गेले. बघा, जोपर्यंत आपण प्रकृतीला संधी देत नाही तोपर्यंत आपण कीटकनाशकं, तणनाशकं, खतं, हे ते आजकाल सेंद्रिय खताचं प्रमाण वाढवत जाऊ आणि शेतकरी गरीब होत जाईल. हा आपल्याला कळला पाहिजे आणि हा जंजाळातनं बाहेर यायचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. तर आपण हाच विचार केला पाहिजे की माझी जमीन परत सशक्त कशी होईल. एक मी मुद्दा सांगत होतो, ऑर्गॅनिक कार्बन, तो कसा वाढेल. बघा, आपलं पोट आजकाल गट हेल्थबद्दल पण बोलतात, पोटाचं तब्येत, उलट आपल्या पोटामध्ये बॅक्टेरिया खूप पाहिजेत, चांगले बॅक्टेरिया, तो विषय वेगळा आहे, कधी घेऊ नंतर. पण त्या प्रकारे आपल्या भूमिदेवीमध्ये हे मागे तुम्ही पाहताय, ह्याच्यामध्ये लाखो करोडो अब्जोवधी एक पेशीचे जीवजंतू पाहिजेत, त्याच्यापेक्षा थोडे मोठे पाहिजेत, त्यापेक्षा थोडे मोठे पाहिजेत, मग बारीक किडे पाहिजेत, सगळं भरपूर जिवंत पाहिजे, तेव्हा आपली जमीन सशक्त बनते. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय हो? ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे हे जेव्हा बारीक जीवजंतू असतात, जीवाणू असतात, बघा त्या जीवाणूंचं आयुष्यमान 10-12 तासाचंच असतं. ते जेव्हा मरतात, बारीक बारीक एक पेशीचे जीवाणू, तर मेलेली त्यांचं जे शरीर आहे त्याचं पण कार्बन प्रमुख्याने असते आणि ते शरीर आपल्या झाडांचं खाद्य आहे. तर आपल्या जमिनीमध्ये भरपूर हे जीवाणू पाहिजेत, तेव्हा आपलं शरीर झाडांना त्यांचं खाद्य मिळेल, तेव्हा झाडांना त्यांचं खाद्य मिळेल, कारण की जीवाणू मरतील. पण आज आपण जीवाणूंना मारून टाकलं आहे, मग झाडांना खाद्य कुठनं मिळणार, सशक्त खाद्य कुठनं मिळणार. मग द्यावे लागतात तुम्हाला केमिकल्स किंवा सेंद्रिय खतं. पण झाडांना खाद्य आहे ह्या जीवजंतूंचं मृत शरीर, एक पेशीवाल्या जीवजंतूंचं, किडेमाकोड्यांचं नाही. कारण का किडेमाकोडे मेले की त्यांना ते एक पेशीवाले जीवजंतू खातात त्या शरीराला, आणि ते जेव्हा मरतात तेव्हा ते झाडाच्या मुळाचं ते खाद्य आहे. आपण एवढी केमिकल फवारणी केलेली आत्तापर्यंत की सगळे जीवजंतू मरून गेले. तर आपल्या जमिनीला परत जिवंत करायचं असेल तर काय केलं पाहिजे? 2 वस्तूंची काळजी घेतली पाहिजे. एक, जमिनीत जीवजंतू आता आपल्याला आणून घालावे लागतील. कुठनं? कोणत्या दुकानदारातनं विकत नाही, नैसर्गिक पद्धतीने. त्याकरता जीवामृत हा जो शब्द प्रयोग आहे तो मी पुढच्या व्हिडिओत सांगेन की जीवामृत आपल्याला जमिनीला द्यावं लागेल. कायम त्याची गरज नाही, पण पहिले 1-2 वर्ष, 1-2 महिने करावं लागेल, कारण का आपण जमिनीतले एवढे जीवाणू मारून टाकलेले. आणि दुसरं, जीवाणूंना खाद्य लागतं आहे हो. ते एक पेशीचे जीवाणू आहे, जीवजंतू आहेत, त्यांना खाद्य लागतं आहे. ते काय आहे? ते द्यावं लागतं आहे. पण ते द्यायची म्हणजे वेगळी द्यायची गरज नाही आहे. ते काय आहे खाद्य? ते खाद्य म्हणजे आपल्या शेतीतनं मनुष्याला खाण्यालायक सोडून जे काही आहे, ज्याला आपण भुसा म्हणतो, पेंड म्हणतो किंवा जे काय म्हणतो, ते परत जमिनीला जायला पाहिजे. एक तर डायरेक्ट जायला पाहिजे जमिनीला, किंवा नाही तर गाय म्हशींनी खाल्ल्यावर त्यांचं सगळं शेण जमिनीला जायला पाहिजे. ह्याच्याशिवाय आपली जमीन सुदृढ होणार नाही. कारण का आपण पाचोळा, एवन काय म्हणूया, भाताची काय असते ते पेंड नाही, काय म्हणतात त्याला, भुसा तर झालंच. भुसा पण फॅक्टरीतनं भुसा विकत आणा, आपण भात काढतो, भुसा फेकून देतो. नाही, तो भुसा जमिनीचं जेवण आहे, म्हणजे जमिनीतल्या जीवजंतूंचं जेवण आहे. भाताची जे वाढलेली रोपं असतात, मी शब्द सांगेन, ती जमिनीला गेली पाहिजेत, एक तर गायींच्या मार्फत, मशीनच्या मार्फत किंवा डायरेक्टली. आज शेतकरी ह्या शेतीतल्या उरलेल्या वस्तूंना एक तर टाकून देतो, जमा करून शेताच्या बाहेर जाऊन टाकतो किंवा विकून देतो. जोपर्यंत आपल्या शेतीतले मनुष्याने खाल्लेले पदार्थ सोडून बाकी पदार्थ सगळे जमिनीला जात नाहीत परत,
ते आपण विकून टाकले, जाळून टाकले किंवा फेकून दिले तर लक्षात ठेवा आपल्याला शेतीकरता विकत आणावं लागेल. आपण शेतीतनं फक्त मनुष्य खातो तेच विकलं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे आणि विकलं पाहिजे, बाकी सगळं जमिनीला परत गेलं पाहिजे. आपण तसं केलं जमिनीला परत तर ते झालं जमिनीमधल्या जीवजंतूंचं खाद्य. आणि जीवजंतू मरू नये म्हणून केमिकल वापरायचे नाहीत. आणि प्रत्येक शेतीमध्ये आपल्या भाताचे खाचर असतात खूप आजकाल, तिथे 2-2, 4-4 खाचरांच्या मध्ये एखाद तरी असं मोठं वृक्ष पाहिजे सावलीवालं, ज्यांनी काय होतं, ज्यांनी त्या झाडाखाली उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा थोडंसं थंडावा राहतो आणि तिथे हे जीवजंतू जिवंत राहतात. आणि पाऊस आला की ते परत पाण्याच्या माध्यमातून सगळ्या जमीनभर पसरून जातात. आज आपण सगळी झाडं कापून टाकली, शेती नुसती उन्हात तापते आणि सगळे जीवजंतू मरून जातात. अर्थात शेतीला झाडांनी कव्हर पाहिजे असं नाही, शेतीला ऊन पाहिजे, पण मध्ये मध्ये 2-2, 4-4 शेतातनं एक झाड तरी पाहिजे, कारण का तिथे ते जीवजंतू जिवंत राहतात. तर आपलं ध्येय कशावर पाहिजे की या जमिनीला मी जिवंत कसं परत करेन. तर महत्त्वाचे मुद्दे काय केलं पाहिजे आजच्या व्हिडिओपुरते, एवढेच आहेत असं नाही. एक, आपल्या शेतीतले ज्याला आपण वेस्ट म्हणतो, वाया गेलेले पदार्थ म्हणतो, ते सगळे जमिनीला जायला पाहिजेत. 2, शेतीमध्ये मध्ये मध्ये मोठी झाडं पाहिजेत ज्याच्याखाली उन्हाळ्याच्या सीझनला ते जीवाणू जिवंत राहतील. 3, आपली भूमी कधीही अशी उघडी नागडी राहू नये. आई पण आईला उघडं नागडं ठेवत नाही, झाकून ठेवतो, कपडे घालतो. तर हे जे तणं आलेली आहेत, हे तणं आईचे कपडे आहेत, ते आपल्या रोपांना त्रास देत नसतील तर त्यांना काढू नका, राहू दे झाकलेले, कारण का जेवढी जमीन झाकलेली राहील तेवढे त्याच्यात जीवजंतू वाढतील, हजारो लाखो अब्जो होतील, ते जमिनीला सशक्त करतील. 3, केमिकल घालून मारू नका, आणि आत्तापर्यंत पण मारलं आहे जीवजंतूंना, म्हणून जीवामृत जमिनीत घालावं लागेल. अग्निहोत्र यज्ञ करूया जेणेकरून जमीन ही जिवंत बनेल. आणि अशा प्रकारे अजून काही बारीक सारीक मुद्दे ते पण पुढच्या व्हिडिओत घेऊया. पुढे जायच्या आधी मी एक उदाहरण घेईन की कसं काय माणसाला फसवलं, कसं माणसाला फसवलं. एक कशाबद्दल, वाळवीचं उदाहरण, ते मी सांगतो तुम्हाला. तर आपण कशा चुका करत आपल्या जमिनीतले जिवंतपणा नाहीसा केला ह्याचं एक उदाहरण घेऊया. अशी सगळ्याच बाबतीत असं झालेलं आहे. बघा, वाळवी जे आहे ना, हे मित्र कीट आहे, शत्रू कीट नाही, ते खूप महत्त्वाची आहे. वाळवी काय करतं, जे काम गांडूळ पावसाळ्यात करतं तेच काम वाळवी उन्हाळ्यात करतं. जे काय सेंद्रिय वस्तू आपल्या जमिनीत पडलेली आहे, झाडांचं पाला पाचोळा, लाकडं, रोपांचे उरलेले सगळ्या वस्तू, गांडूळ त्याचं परिवर्तन उत्तम मातीत करतं आहे. आणि तेच काम उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये वाळवी करते. तर वाळवी ही शत्रू नाही आहे, पण वाळवीला शत्रू बनवलं गेलं. आणि त्याला काय झालं, जेव्हा कधी आपली रोपं आहेत, काय कोकणात नारळाची झाडं, आंब्याची झाडं, किंवा उत्तर भारतात गव्हाची शेती, तर वाळवी बघा सगळ्या झाडांना लागत नाही, काहीच झाडांना लागते आणि काही झाडांना लागत नाही. गव्हाच्या शेतीतसुद्धा काही गव्हाच्या रोपांना लागते, काहींना लागत नाही. तर काय सांगण्यात आलं, बघा ही वाळवी आहे, तुमचं रोप खाती आहे, तिला मारलं पाहिजे. वाळवीचं नाव बघा, वाळवी, त्याच्या नावावरूनच कळते की कधीही ती वाळवी जिवंत वस्तूंना खात नाही, ती कायम मेलेल्या झाडाच्या अवशेषांनाच खाते. जे झाड मरतंय, वाळतंय, वाळवी म्हणजे वाळलेल्याला खाते ती वाळवी, ती ओल्याला कधी खाणार नाही. पण नाही, आमच्याकडे ओल्या झाडांना पण लागते 2 कारणांमुळे. एक, तिला तुम्ही वाळलेलं काही ठेवलंच नाही जमिनीत तर ती काय मरणार काय उपाशी. बघा, आपल्याला आवडतं जेवण मिळालं की आपण ते जेवतो, आणि आवडतं जेवण नसेल तर काय उपाशी मरतो, न आवडतं खातो, जगायला पाहिजे ना. तर वाळवीला आपण काय केलं, जे काय तिचं खाद्य आहे ते आपण जाळून टाकलं, फेकून दिलं, टाकून दिलं, विकून टाकलं, तिचं खाद्य उरलंच नाही. मग तिला ओल्या वस्तूंकडे, आपल्या जिवंत झाडांकडे, रोपांवर यावं लागतं. जोपर्यंत तिला वाळलेले पदार्थ जमिनीत पडलेले आहेत, पाला पाचोळा,
आपल्या रोपांचे अवशेष, लाकडांचे बारीक बारीक काड्या खिडक्या ती ते खाणार. ती आपल्या ओली रोपं, जिवंत रोपं, झाडं खाणार नाही. पण तिला ते ठेवलं नाही, तिचं जेवण ठेवलं नाही तर ते येते आपल्या रोपांवर. तर पहिले काय सांगितलं आपल्या शेतकरी मंडळींना, तुमचं शेत साफ पाहिजे. वाळवी झाली उपाशी, मग ती यायला लागली तुमच्या रोपांवर. मग सांगितलं काही वाळवी शत्रू आहे, तिला मारायला हे केमिकल फवारा. तुम्हाला कळतं ते केमिकल्स फक्त वाळवीला मारतील? वाळवीला मारलं पण वाळवीपेक्षा गांडुळांना जास्त मारलं. त्या वाळवीकरता केमिकल्सनी काय केलं, ज्या जीवजंतूंना आपल्याला मारायचं नव्हतं त्यांनाच मारलं. आणि अशी आपली जमीन झाली मृत आणि शेतकरी झाला गरीब आणि हे विकणारे सगळे झाले श्रीमंत. तर ह्या दृष्टिकोनातनं निसर्गातनं समजायचं आहे, वाळवी फक्त वाढलेल्या वस्तूंना खाणार, तिला ते उपलब्ध असतील तर. आपण ते काढून टाकले. मग जेव्हा वाळवी आपल्या ओल्या झाडांवर आली, ओल्या झाडांमध्ये पण बघा, जिवंत झाडांमध्ये पण बघा, जे झाड कमजोर आहे, जे वाळलेलं आहे किंवा वाळतं आहे, सुकतं आहे, जे मरायला आलं आहे त्याच्यावरती अटॅक करते पहिले वाळवी. म्हणजे वाळवी रोपांना खात नाही, जे रोप कमजोर आहे त्याच्यावर अटॅक करते. तर ते रोप कमजोर होऊ नये त्याकरता पण काळजी केली पाहिजे. ते रोप सुदृढ असेल तर वाळवी त्यालाही खाणार नाही. आणि वाळवीला तिथं स्वतःचं खाद्य आपण सोडून दिलं तर त्या खाद्याला ती लगेच उत्तमातल्या उत्तम मातीमध्ये परिवर्तित करेल. तर हे आपण चुकलो आणि अशा प्रकारच्या अनेक चुका केल्या. तर ह्याला म्हणतात बुद्धी खर्च केली पाहिजे नैसर्गिक शेतीत. आणि काही विकत आणायचं नाही. आपण जमिनीतलं अन्न सोडून, मनुष्याचं भोजन सोडून काही विकलं नाही तर आपल्याला काही विकत आणावं लागणार नाही. तर हा पहिला महत्त्वाचा नियम होता. आपल्या जमिनीला, भूमातेला जिवंत करा, सुदृढ करा, तेव्हा ती सकस दूध देईल आपल्याला सगळ्यांना. त्याकरता महत्त्वाचे 2 मुद्दे आज सांगितले. अनेक आहेत पण महत्त्वाचे, सर्वात महत्त्वाचे, जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढला पाहिजे. तो फेकायचा नाही, जाळायचा नाही, विकायचा नाही. आणि शेतीमध्ये, जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात जिवंत जीवजंतू पाहिजेत, भरभरून, जास्तीत जास्त. तेव्हा सेंद्रिय शेती, प्राकृतिक शेती यशस्वी होईल. नुसतं केमिकल बंद करून होणार नाही. केमिकल बंद करून त्याच्याऐवजी सेंद्रिय खती घालूनही होणार नाही. प्रकृतीला समजू, तेव्हाच प्रकृती आपल्याला भरभरून देईल. तर इथे एवढंच. बाकी नंतर कधी पुढच्या व्हिडिओमध्ये जीवामृत काय, अग्निहोत्र काय, अजून बरंच काय काय सांगायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार.